राष्ट्रीय विज्ञान दिन जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा गादीगाव या ठिकाणी आज आपण प्रयोग पाहत आहोत। द्रव्याचा पृष्ठीय ताण, सरफेस टेन्शन, सूर्यावरचे डाग घरात पहा। यासाठी लागणारे आवश्यक साहित्य आम्ही संग्रहित केलेलं आहे आणि आम्ही लगेच आता या प्रयोगाला सुरुवात करतोय। A4 आकाराचा या ठिकाणी पांढरा शुभ्र कागद घेतलेला आहे। त्याच्या मध्यभागी आपल्याला 1 सेंटीमीटर त्रिज्येचं वर्तुळ काढायचं आहे कात्रीच्या साहाय्याने कापून, आणि तो कागद कापल्यानंतर या आरशावरती चिकटवायचा आहे। आरसा भिंतीपासून दूर असेल तर एवढा कवडसा आपल्याला मोठा दिसणार आहे। कवडसा वगळता बाकी येणारा उजेड कमीत कमी आपल्याला करायचा आहे। स्केलवरती 1 सेंटीमीटर माप घेतलेला आहे। कागदाच्या मध्यभागी 1 सेंटीमीटर त्रिज्येचे वर्तुळ काढतोय। हे काढलेले वर्तुळ आता फाडणार आहे। 1 सेंटीमीटर त्रिज्येचे वर्तुळ काढलेले आहे। आता हा कागद आम्ही आरशावरती चिकटवणार आहोत। प्रकारे कागद चिटकवल्यानंतर उर्वरित राहिलेला भाग हात रुमालाने आम्ही झाकतोय। अशा प्रकारे झाकलेला आहे। आरसा भिंतीपासून दूर असेल तेवढा कवडसा आपल्याला मोठा पडलेला दिसेल। कवडसा वगळता बाकी येणारे उजेड कमीत कमी आपण करण्यासाठी आरशाच्या इतर भागावर आपण कापड गुंडाळलेलं आहे। कवडशामध्ये काही काळसर ठिपके दिसतील। आपण जर पाहिलं तर असे आपल्याला ठिपके दिसतात। राजनंदिनी बघ, दिसतात का त्या चित्रामध्ये? काय दिसते? काळसर ठिपके। व्हेरी गुड। दिसते तुला या चित्रामध्ये? काळसर ठिपके। काळसर ठिपके दिसतात। कवडशातही आपल्याला ढग घालताना दिसतात। पहा, दिसते का? एकटक नजरेने पहा, तुम्हाला बघा ढग हलण्याची दृश्य दिसते। मोबाईल स्थिर ठेवल्यानंतर सुद्धा तसं दिसतंय। दिसतंय का? त्या चित्रामध्ये काय दिसते तुम्हाला? काय दिसते? कोण सांगेल? त्या चित्रामध्ये पहा, काय दिसते तुम्हाला? ओके। आता आरशावरून परावर्तित झालेला हा सूर्यप्रकाश आपल्याला झालेला आहे। मग चमकत होता, आता चमकतोय का? नाही। तो भिंतीवर पडून काय झालंय? परावर्तित होताना आपल्याला त्याची प्रखरता कमी होताना दिसते। तर हे आपल्याला बारकावे यातून शोधता आले पाहिजेत। ओके, वगैरे आपण द्रव्याचा पृष्ठीय ताण या ठिकाणी अभ्यासलेला आहे। ओके।